जिल्हा परिषदेच्या शाळांना आयएसओ मिळवून देण्याची किमान साधली आहे जळगाव जिल्हा परिषदेने। जिल्ह्यामधल्या काही शाळा दत्तक घेतल्या, मार्गदर्शन केलं, लोकसहभाग केला आणि मेहनतही घेतली। जवळपास 56 शाळांना आयएसओ मानांकन मिळालंय। जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना आयएसओ मानांकन मिळवून देण्यासाठी गेल्या वर्षी शाळा दत्तक घेतल्या। त्या शाळांकडे विशेष लक्ष दिलं, त्यांना प्रोत्साहन दिलं। शिक्षण विभागाकडून तालुका आणि गाव स्तरावर पालक आणि पाल्यांच्या कार्यशाळा घेतल्या। लोकसहभागातून या शाळांना आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात जिल्हा परिषद यशस्वी ठरली। आयएसओ समितीने दखल घेतली आणि या शाळांना आता आयएसओ मानांकन मिळालंय। जिल्ह्यामध्ये एकूण 1847 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत आणि या 56 शाळा आयएसओ करण्यासाठी आम्हाला जवळजवळ गेले 6 महिन्यापासून आम्ही प्रयत्न करत होतो आणि त्यात हे यश आम्हाला मिळाले। जिल्हा परिषदेच्या 1847 शाळा आहेत, यापैकी 56 शाळांना आयएसओ मानांकन मिळालंय। यात अमळनेर तालुक्यातल्या सर्वाधिक 9 शाळा आहेत। पाठीवरचं ओझं कमी होऊन मुलांच्या हाती आता टॅब आलाय। आयएसओ मानांकन मिळालेल्या या सर्व शाळा डिजिटल झाल्या आहेत। त्या शाळेत टॅबलेटाद्वारे आम्ही आमचा अभ्यासक्रम जास्त सुधारला आणि आमच्या शाळेत दप्तराचं ओझं कमी झाल्यानंतर आम्हाला एकदम छान वाटलं। दप्तरला शाळेत झालेले मित्र पण ज्ञान रचनावादाचा सुद्धा इथे चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो। महाराष्ट्रातलं कुंठे बीट जे आपण आता गाजतंय त्याच्या छोटे कानीप्रत्यय आपल्याला इथे एक बोर्डवर पाहण्यात येतो की ते ज्ञान रचनावादाचा उपयोग करून त्या विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण दिलं जातं। एवढ्या मोठ्या प्रमाणात आयएसओ मानांकन मिळवण्याची जळगाव जिल्ह्यातली ही पहिलीच वेळ, त्यामुळे शिक्षकही आनंदात आहेत। काही शिक्षकांनीही हातभार लावत पगारातली काही रक्कम शाळेसाठी खर्च केली आहे। जळगावहून विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।